विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 24वे प्रकरण पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. काय करावे बरे? अ. पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे. घरात केवळ खडीसाखर आहे. उत्तर. खडीसाखर कुटून त्याची बारीक पावडर करावी. ही पावडर पटकन पाण्यात विरघळते. त्याचे सरबत बनवता येईल. आ. मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे, पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे. उत्तर. खडे मिठाची पावडर किंवा चूर्ण करता येईल. असे बारीक केलेले मीठ मक्याच्या कणसावर लावता येईल. प्रश्न क्रमांक 2. जरा डोके चालवा. अ. कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो? उत्तर. कापराची वडी स्थायू स्वरूपात असते. कापराच्या वड्यांचे सतत वायू स्वरूपातील लहान कणात रूपांतर होत असते, म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू हवेत ठेवल्यावरती कमी होतो. आ. सार्वजनिक वाहनाचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते? उत्तर. प्रत्येक वाहनासाठी इंधनाची गरज असते. अशा अनेक गाड्या वापरल्या की तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते. या सर्व गाड्यातील प्रवासी जर एकाच मोठ्या सार्वजनिक वाहनात बसले तर केवळ त्याच एका वाहनाला इंधन खर्च होईल. इंधनाची बचत होईल. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो? उत्तर. डांबर गोळ्यांचे वायुरूपातील लहान कणात सतत रूपांतर होते. हे लहान कण कपड्याला चिकटतात, त्यामुळे कपड्याला डांबर गोळ्यांचा वास येतो. निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? उत्तर. निसर्गात पाणी स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळते. इ. पदार्थाची स्थायू, द्रव, वायू ही अवस्था कशावरून ठरते? उत्तर. पदार्थात असणाऱ्या कणांच्या मांडणीवरून त्यांच्या अवस्था ठरतात. इ. ऊर्जा कशाला म्हणतात? उत्तर. कार्य करण्याच्या पदार्थाच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. धन्यवाद.